नमस्कार मित्रांनो, गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. ही कथा फक्त एक गोष्ट नसून जीवनाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन आहे. तर आजच्या स्टोरीचे नाव आहे संघर्ष, जिद्द आणि यशाचे शिखर, शून्यातून विश्व. ही गोष्ट आहे आकाश नावाच्या एका सामान्य मुलाची. एका छोट्याशा गावात राहणारा आकाश, ज्याच्या घरात गरिबी 5वीलाच पुजलेली होती. वडील शेतमजूर आणि आई धुणी भांडी करायची. पण आकाशच्या डोळ्यात मात्र एकच स्वप्न होतं, मोठं व्हायचं आणि आपल्या कुटुंबाचं नशीब बदलायचं. आकाश अभ्यासात हुशार होता, पण परिस्थितीमुळे त्याला अनेकदा शाळा सोडावी लागेल की काय अशी भीती वाटायची. अनेकदा तो उपाशीपोटी शाळेत जायचा, पण शिक्षणाची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याने ठरवलं की माझ्या परिस्थितीला मी माझं कारण बनवणार नाही, तर तीच माझी प्रेरणा असेल. शाळा सुटल्यावर तो लोकांच्या घरी वर्तमानपत्र टाकायचा आणि रात्री उशिरापर्यंत दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करायचा. त्याच्या मित्रांनी जेव्हा खेळायला बोलवायचे तेव्हा तो म्हणायचा, आज मी कष्ट करतोय, जेणेकरून उद्या मला कोणासमोर हात पसरावे लागणार नाहीत. 10वीत त्याने तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला. सगळ्यांना वाटलं आता आकाशचं नशीब उजळलं. पण खरी अडचण पुढे होती. शहरात जाऊन शिक्षण घेण्यासाठी पैसे नव्हते. त्याने एका हॉटेलमध्ये वेटरचं काम धरले. दिवसा काम आणि रात्री अभ्यास असा त्याचा दिनक्रम सुरू झाला. पण एका मोठ्या परीक्षेत तो नापास झाला, ज्या परीक्षेकडून त्याला खूप अपेक्षा होत्या. तिथे त्याला अपयश आलं. समाज टोमणे मारू लागला. गरिबाच्या पोराने मोठी स्वप्ने बघितली की असंच होतं. आकाश पूर्णपणे खचला होता. त्याला वाटलं, खरंच आपलं नशीब असं का? एका संध्याकाळी निराश झालेला आकाश एका बागेत बसला होता. तिथे त्याने एक लहान मुंगी पाहिली. ती मुंगी आपल्या वजनापेक्षा मोठा साखरेचा खडा घेऊन भिंत चढण्याचा प्रयत्न करत होती. ती 10 वेळा खाली पडली, पण तिने प्रयत्न सोडले नाहीत. अखेर 11व्या वेळी ती भिंत चढून वर गेली. हे पाहून आकाशला जाणीव झाली, जर एक लहान मुंगी हार मानत नाही, तर मी तर माणूस आहे. माझं एक अपयश म्हणजे माझ्या आयुष्याचा शेवट नाही, तर ती एक शिकवण आहे. आकाशने पुन्हा जोमाने सुरुवात केली. त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. त्याने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं, जगाशी संपर्क तोडला आणि फक्त ध्येयावर लक्ष केंद्रित केलं. लोक त्याला वेडा म्हणू लागले, पण तो आपल्या धुंदीत होता. अखेर 3 वर्षाच्या कठोर परिश्रमानंतर ज्या दिवशी निकाल लागला, त्या दिवशी संपूर्ण गावात आकाशच्या नावाचा गुलाल उधळला गेला. आकाश आता फक्त एक सामान्य मुलगा नव्हता, तर तो जिल्ह्याचा कलेक्टर, जिल्हाधिकारी झाला होता. ज्यांनी त्याला टोमणे मारले होते तेच आज त्याच्या स्वागतासाठी हार घेऊन उभे होते. आकाशने मात्र कुणाचाही अपमान केला नाही. त्याने फक्त नम्रपणे सगळ्यांना नमस्कार केला आणि म्हणाला, आज मी इथे उभा आहे ते माझ्या कष्टांमुळे, पण यशाचा खरा मान माझ्या आईवडिलांना जातो, ज्यांनी स्वतः उपाशी राहून मला शिकवलं. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि वडिलांची छाती अभिमानाने फुलली होती. आकाशने आपल्या पहिल्याच निर्णयात गावासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली, जेणेकरून कुठल्याही गरीब मुलांचं शिक्षण पैशाअभावी थांबू नये. ज्या गावातून तो शून्य होता, त्याच गावासाठी तो आज विश्व बनला होता. म्हणून लोकांचे बोलणे मनावर घेऊ नका. जेव्हा तुम्ही काहीतरी वेगळं करू पाहता तेव्हा लोक हसणारच, पण ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तेच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. अपयश ही पहिली पायरी आहे. अपयश आलं की थांबू नका. फक्त तुमची पद्धत बदला, ध्येय नाही. आयुष्यात हार मानणं खूप सोपं असतं, पण लढत राहणं आणि जिंकून दाखवणं यातच खरं मोठेपण आहे. आज तुम्ही जिथे आहात तिथूनच तुमचं भविष्य सुरू होतं. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा. स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.